मित्रांनो मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? भारतीय संघाची साखळी फेरी संपलेली आहे. 4 सामने, 4 विजय, 4ही दणदणीत विजय. त्यामुळे एका अर्थाने कहाणी साखळी फेरीची सुफळ संपूर्ण झाली आहे असं मी लेले स्टाईलमध्ये वर्णन करेन. फक्त एका गोष्टीची थोडीशी धुकधुक आहे आणि ते म्हणजे भारतीय संघाचं जे पॉवर हाऊस आहे आणि ते म्हणजे आपली बॅटिंग. ती बॅटिंग संपूर्णपणे फुललेली नाही आहे. 4 सामन्यामध्ये भारतीय संघाने प्रयत्न करून चांगल्या धावा जमा केल्या, पण त्याला जे दुमारे फुटायला पाहिजे होते, कमाल काहीतरी फलंदाजांनी करून दाखवायला पाहिजे होती, ती झालेली नाही आहे. त्यामुळे भारत विरुद्ध नेदरलँड्स या सामन्याचं वर्णन करत असताना मी एवढंच म्हणेन, जिंकला भारतीय संघ, भरपूर मोठ्या फरकाने जिंकला, कौतुक नक्कीच आहे. 4 सामने, 4 सामन्यातले विजय कौतुक नक्कीच आहे. परंतु परत एकदा ड्रॉईंग बोर्डकडे भारतीय संघाला जायला लागणार आहे, कारण आता सुपर 8ची फेरी चालू होती आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या या सामन्यामध्ये भारतीय संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतली, जे अपेक्षित होतं. कारण फलंदाजांना आपला तोल सावरायला, आपली लय पकडायला सूर्यकुमार यादवला संधी द्यायची होती. ती संधी साधता आलेली नाही आहे सुरुवातीच्या बॅट्समनना, हे कबूल करायला लागेल. आणि त्याच्यामध्ये अभिषेक शर्मा 4 पैकी 3 सामने खेळला. 3ही सामन्यामध्ये त्याला भोपळाही फोडता आलेला नाही आहे. मी दरवेळेला म्हणतो, क्रिकेट कोणाला कधी कडेवर घेईल, कधी कोणाच्या पकड्यात लात घालेल हे सांगता येत नाही. माझं हे बोलणं खूप जणांना गमतीचं वाटतं, पण आता त्याचं उदाहरण अभिषेक शर्माच्या रूपानं आपल्याला कळतं आहे. क्रिकेट आत्ता त्याला प्लीज वेट, यू आर इन क्यू म्हणतं आहे जणू काही, आणि त्यामुळे हाल झालेले आहेत. अभिषेक शर्मा विविध पद्धतीने आऊट होतो आहे. आज त्यांनी बऱ्याच गोष्टी करून बघितलेल्या आहेत. लग बदलायला पहिला बॉल तो खेळला, सिराजचा शर्ट घालून खेळला, पण तरीही नशीब काही त्याचं बदललेलं नाही आहे. 0चा भोपळा हा कायम राहिला. आणि तो असू देत, ईशान किशन त्या मानाने लवकर आऊट झाला, तिलक वर्माला जास्त धावा करता आल्या नाहीत. नंतर सूर्यकुमार यादव जेव्हा 30शीत आऊट झाला आणि 15 ओव्हरनंतर भारताचा धावफलक कमी होता, तेव्हा संपूर्ण जबाबदारी शिवम दुबे आणि हार्दिक पंड्यावरती येऊन थांबलेली होती. आणि त्यावेळेला या दोघांनी केलेली 77 धावांची भागीदारी, शिवम दुबेची अफलातून फटकेबाजी. गंमत बघा, त्यांनी 66 धावा करत असताना 4च चौकार मारले, 6 षटकार मारले. आणि हार्दिक पंड्यानी जरा डोकं ताळ्यावर ठेवलं आणि 30 धावा करत असताना त्यांनी साथ दिली. याच्यामध्ये काही गोष्टी नेदरलँडच्या बॉलर्सच्या मला कबूल करायला लागतील. याच्यामध्ये आर्यन दत्तनी 4 ओव्हरमध्ये 19 धावा देऊन आपल्या दोन्ही ओपनिंग बॅट्समनना आऊट काढलेलं आहे. अप्रतिम बॉलिंग त्यांनी केली. आणि त्याचबरोबर जो कॅच पकडला तिलक वर्माचा, वॅन्डमर्नी, त्याचं वय किती आहे? 41 वय आहे. अगोदर दक्षिण आफ्रिकेकडनं खेळलेला हा खेळाडू, RCPकडनं खेळलेला खेळाडू, हॉलंडचा मूळचा रहिवासी होता. आणि 41व्या वर्षी त्यांनी कॅच पकडताना मारलेला सूर, त्यावेळेचं लँडिंग, या सगळ्याच गोष्टी टॉप क्लास होत्या. त्यामुळे कौतुक करायला लागेल हॉलंडच्या टीमचं, ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली आणि त्यांच्या बॉलर्सना, फिल्डर्सनी अगदी सुंदर साथ दिली. म्हणून भारताची धावसंख्या शेवटच्या 5 ओव्हरमध्ये, फक्त शेवटच्या 5 ओव्हरमध्ये एकदम गिअर बदलल्यामुळे आपली 193पर्यंतची धावसंख्या गेली, ज्याला संपूर्णपणे कारणीभूत शिवम दुबेची खेळी होती. खूप मला आज वाचकांनी सांगितलेलं आहे, शिवम दुबेचं म्हणावं तेवढं कौतुक होत नाही. त्याची बॅटिंग पोझिशन बघा, कधी तो 5 नंबरला बॅटिंगला येतो, कधी 6 नंबरला बॅटिंगला पाठवतात, कधी 2 ओव्हर उरलेले असतात. डाव जर का अगोदर गडगडलेला असला तर त्याला 10-12 ओव्हर खेळायला मिळतात. या सगळ्या अडचणी पचवून हा पठ्ठ्या बॅटिंग करतो. आणि त्याच्या बॅटिंगमध्ये जेव्हा त्याची बॅट हातामध्ये फिरत नाही, तेव्हा त्याच्या बॅटिंगमधली ताकद दिसून येते. आज त्यांनी मारलेले षटकार, बाउंड्री लाईन वगैरे सोडा, सगळे प्रेक्षकात जाऊन पडले आणि 4ही बाजूला त्यांनी षटकार मारले. हार्दिक पंड्याला फ्लॅट सिक्सर मारायला आवडतात, त्याला त्याची ताकद दाखवायला आवडते, त्याही बघायला मजा आली. आणि जेव्हा एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायला नेदरलँडची टीम उतरली, तेव्हा मी गमतीने म्हणेन की ते 20च्या पाड्यात अडकले. जो फलंदाज आला तो 20, 22, 23, 24 करून आऊट झाला. डिलीडनी फक्त 33 धावा केल्या, ॲकरमन वगैरे लवकर आऊट झाले. आणि ह्याच्यामध्ये वरुण चक्रवर्तीच्या बॉलिंगचा अंदाज फलंदाजांना अजिबात आलेला नाही आहे. आणि त्याला 3 विकेट मिळालेल्या सुरुवातीला,
त्यामुळे या धावसंख्येच्या पाठलागामधलं बळ हे भारतीय बॉलर्सनी काढून घेतलं होतं असं म्हणता येईल. दणकट विजय हाती लागलेला आहे. 4 सामन्यात 4 विजय मिळवले आणि आत्मविश्वास जोरावरती आहे. फक्त आता थोड्याशा विश्रांतीनंतर सुपर 8 चालू होतीये. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना आहे, म्हणजे जणू काही गेल्या वेळेची फायनल मॅच आहे. त्यामुळे आता चुका सुधारायला लागतील. चुका नाही आहेत असं नाही, मी आधीपासून सांगतोय. फलंदाजी चुका होत आहेत. तेवढी एक्सप्लोजिव्ह स्टार्ट आपल्याला मिळत नाही. एक्सप्लोजिव्ह तर सोडूनच द्या, सलामीला आपल्या अक्षरशः 5 धावा होत नाही आहेत. ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला लागेल. आणि त्याचबरोबर वाट बघायला लागेल की अभिषेक शर्मावरती क्रिकेट देव परत एकदा प्रसन्न कधी होतोय. मला आशा आहे, मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा आशा आहे की सुपर 8मध्ये क्रिकेट देव त्याला काहीतरी धावांचा प्रसाद देईल. माझे मुद्दे मी मांडले. तुमचे मुद्दे काय आहेत ते जरूर मला सांगा. फक्त त्याच्याकरता सकाळ स्पोर्ट्सचं यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.